नमो नमः. मी गायत्री जोशी. रसिक प्रेक्षकांनो, ज्योतिषशास्त्रात नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग जुळून येतो. 23 एप्रिल 2026 रोजी हा विशेष योग येत असून हा दिवस नवीन कार्याची सुरुवात, खरेदी आणि आध्यात्मिक साधनेसाठी वर्षातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योगाचे महत्व, या दिवशी नक्की काय खरेदी करावे, कोणते उपाय करावेत आणि कोणत्या वस्तूचे दान केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल यावर सविस्तर चर्चा करणार. गुरुपुष्यामृत योगाचे महत्व. शास्त्रानुसार गुरु हा ज्ञानाचा आणि भाग्याचा कारक आहे, तर पुष्य नक्षत्र हे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. जेव्हा हे दोन्ही योग एकत्र येतात तेव्हा सर्वार्थ सिद्धी प्राप्त होते. या मुहूर्तावर सुरू केलेले कोणतेही काम दीर्घकाळ टिकणारे आणि लाभ देणारे ठरते. या दिवशी ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा अत्यंत उच्च पातळीवर असते. त्यामुळे या काळात केलेली उपासना किंवा मंत्र साधना इतर दिवसांच्या तुलनेत कैक पटींनी जास्त फळ देते. म्हणूनच याला स्वयंसिद्धी मुहूर्त असेही म्हटले जाते. खरेदी आणि लक्ष्मी प्राप्ती. या शुभयोगावर सुवर्ण खरेदी करण्याची पुरातन परंपरा आहे. सोने हे गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख समृद्धीचा वास राहतो. पण जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही एक चांदीचे नाणे किंवा श्रीयंत्र खरेदी करू शकता. श्रीयंत्राची या दिवशी विविधत स्थापना केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. घराच्या मुख्य दारावर या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण लावावे आणि सायंकाळी तुळशी समोर घराच्या उंबरट्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा, ज्यामुळे नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मीचे आगमन होईल. गुरुग्रह बलवान करण्याचे उपाय. तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करावा. अभिषेकाच्या दुधात थोडे केशर मिश्रित केल्याने ते अधिक फलदायी ठरते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना कपाळावर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावावा. पिवळे वस्त्र परिधान करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमचे एखादे काम बऱ्याच दिवसापासून रखडलेले असेल तर या मुहूर्तावर पिवळ्या कपड्यात थोडे अख्खे तांदूळ आणि हळकुंड बांधून ते तुमच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे धनवृद्धीचे मार्ग मोकळे होतात. दान आणि समारोह. पुष्यामृत योगाच्या दिवशी गरजू व्यक्तींना चणा डाळ, पिवळी फळे जसे की केळी किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे. शक्य असल्यास गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालावी. लक्षात ठेवा, या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि मनात सात्विक विचार ठेवा. हा सुवर्ण योग तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाच सखोल आणि शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.